नमस्कार. मी कविता सतीश कचरे, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील खळेगावची. मी गेली अनेक वर्ष, जवळजवळ 25 वर्ष भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी म्हणून काम करते आहे. आणि खरं तर या विभागामध्ये जिल्हा परिषदेसाठी भाजपाकडून मीच दावेदार होते, कारण इथे अजिबातच भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व नसताना मी अगदी माझ्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि आज खूप चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं संघटन उभं आहे. परंतु त्या ठिकाणी मला माझ्या पक्षावरती खूप विश्वास होता. माझे वरिष्ठ, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ, तसेच आमच्या महिलाच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय चित्राताई, तसेच आपल्या सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष अतुलजी भोसले, शिवेंद्रराजे असतील, जयकुमार गोरे भाऊ असतील, आपले उदयनराजे भोसले खासदार साहेब असतील, सर्वच, अगदी पाटण तालुक्यातील सत्यजित दादा असतील, भरत नाना असतील, या सर्वांवरती माझा खूप विश्वास होता. कारण देवेंद्रजींनी सांगितलं होतं की आता ही लढाई आहे ती कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि इथं कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. आम्ही गेली 25 वर्ष या संधीची वाट बघत होतो. पूर्वी इथं अजिबात कमळ कोणाला माहीत नव्हतं. त्यावेळी देखील मी ग्रामपंचायतीचे सदस्य झाले आमच्या गावची. त्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुकीची परिस्थिती अशी होती की माझ्या मिस्टरांनी मला घरातून हाकलून दिलं होतं की तू पंचायत समितीला उभं राहायचं नाही. मी माझ्या मैत्रिणीकडे एक रात्र राहिले आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी भरतजी पाटील यांना भेटले की माझे मिस्टर नाही म्हणतायत, त्यामुळे मी पंचायत समितीची उमेदवारी नाही घेऊ शकत. तरी देखील त्या ठिकाणी नाना माझ्या घरी आले, माझ्या मिस्टरांना समजावलं, सर्व खर्च मी करतो, सगळी जबाबदारी घेतो. तरी देखील त्या ठिकाणी मग नीताताई केळकर असतील, चंद्रकांत दादा असतील, या सर्वांनी सांगितल्यामुळे मी त्यावेळी उमेदवारी घेतली. मला 1814 त्या ठिकाणी मतदान मिळालं. पाटण तालुक्यात, संपूर्ण तालुक्यात सगळ्यात जास्त मतदान मला मिळालं होतं. त्यामुळे मला अपेक्षा होती की मी पडत्या काळामध्ये ज्यावेळी म्हणजे पडण्यासाठीच उभं राहायचंय हे माहीत असून देखील मी त्यावेळी माझ्या वरिष्ठांचा मान राखण्यासाठी उभी राहिले. आणि आज सगळीकडे सुकाळ आहे. सत्यजित दादांचा प्रवेश झाल्यामुळं राष्ट्रवादी म्हणजे पाटणकर गटाची ताकद भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे. आणि आम्ही जरी संख्येनं कमी होतो, 25-50 कार्यकर्ते या ढेबेवाडी काळगाव विभागामध्ये काम करत असलो, तरी आम्ही सातत्यानं पार्टीचे जे काही उपक्रम अभियान असतील, मग सदस्य नोंदणी तर मी 25,000 सदस्य नोंदणी केलेली आहे. आत्ता सुद्धा 1,000 ऑनलाईन सदस्य केलेत. पूर्वी जिल्हाध्यक्ष मी महिलाची व्हायच्या अगोदर 25,000, आत्ता मी 1,000 सदस्य केलेले आहेत. 20 सक्रिय सदस्य केलेले आहेत. त्यांची फी स्वतः भरलेली आहे, 100 रुपये. म्हणजे अशा पद्धतीनं काम केल्यानंतर एका सच्च्या कार्यकर्त्याला असं वाटतं की मला ही संधी मिळेल, म्हणून अविरतपणे इतके दिवस मी माझ्या विभागातून 4-4, 5-5 गाड्या घेऊन जायचे. एकदा तर मी छोटी माझी 1.25 महिन्याची मुलगी घेऊन मीटिंगला गेलेली आहे. तुम्ही माझं फेसबुक बघू शकता. त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिनी आम्ही दरवर्षी 3 जानेवारीला नायगावला जातो, तर माझ्या कडेवरती माझी मुलगी आहे. तर बरेच असे प्रसंग आहेत की मी कधीही पक्षाला कारण दिलं नाही की मला आज मीटिंगला येता येणार नाही, असं कधीच नाही. मुंबईपर्यंत अगदी आमच्या प्रदेशाध्यक्ष माधवीताई असतील, उमाताई खापरे असतील, या सर्वांना माझा रेकॉर्ड विचारा की कधीही पक्षाला कुठलंही कारण न देता कायम, अगदी आदल्या दिवशी सांगितलं, रात्री 8 वाजता फोन आला की आम्ही ट्रॅव्हल्सला कराडमधून 11 वाजता बसायचं आणि दुसऱ्या दिवशी मीटिंगला पोचायचं. मोस्टली तर मी माझी गाडी घेऊनच मुंबईपर्यंत प्रवास केलेला आहे आणि कधी पार्टीकडे अपेक्षा केली नाही की पार्टीने मला त्या गाडी ट्रॅव्हलिंगचा खर्च द्यावा आणि मी पक्षाचं काम करावं. सातारा असू देत, कुठेही जायचं झालं तरी आम्ही स्वखर्चानं या ठिकाणी पार्टीसाठी काम केलेलं आहे. आणि हे सगळं खर्च करत असताना कधीतरी आपल्याला ही संधी मिळेल, आपल्याला उमेदवारी मिळेल, आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मतदान घेऊ अशी अपेक्षा असताना ऐनवेळी त्या ठिकाणी
भरतजी पाटील यांच्या पत्नीला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं माझी पूर्णपणे नाउमेद झालेली आहे आणि त्यामुळं मी आता एक निर्णय घेतलेला आहे की मी अपक्ष, चिन्ह तर तुम्हाला मिळेलच, काय उद्या माघार घ्यायची मुदत आहे, परवापासून चिन्ह मिळेल आणि मी या जनतेसमोर एक प्रामाणिकपणे, मी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेले आहेत, मी प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं माझी जनता माझ्या पाठीशी उभी राहील. त्यामुळे मी अपक्ष उमेदवार म्हणून या विभागामध्ये जिल्हा परिषद काळगाव गटामध्ये उभी राहणार आहे. खरोखर मी 15 वर्ष कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवलेलं आहे. आज 7 वर्ष झालं मी पतसंस्था चालवत आहेच आणि बचत गटाच्या माध्यमातून विविध त्या ठिकाणी आम्ही लाडूची उत्पादनं करतो. मी दिल्लीला देखील जाऊन आले त्या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून. प्रत्येक ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये मी माझ्या महिलांना सोबत घेऊन त्या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत. खरोखर मला एक महिलांचं एक वेगळं संघटन या ठिकाणी उभं करण्यासाठी जे जे कष्ट करायचे किंवा जे जे पक्षाने अभियानं सांगितली ते मी केलेलं आहे. त्यामुळं माझ्या पाठीशी भारतीय जनता पार्टीची एक धडाडीची कार्यकर्ता, निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मला लोक मतदान करतील असा मला ठाम विश्वास आहे आणि त्याच ठाम विश्वासावरती मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मला 2 दिवसामध्ये चिन्ह मिळणार आहे. मी तुमच्यापर्यंत पोचणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला मताच्या रूपी मिळावा हीच एक विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.